Hello everyone. Greetings from Shri Saha Kelkar College Devgad. Myself, Professor Rashmi Herlekar, and warm welcome to the session Research Methodology. Today, we are going to start unit number 3, that is Data Analysis and Interpretation. Learning objective of this lecture. In today's lecture, we will discuss about meaning of data and meaning of data processing. First of all, we will see meaning of data. Data plays an important role in research. Data includes facts, information, or premises systematically collected for drawing inferences. Data include distinct pieces of information which can be used for drawing conclusion after due processing. विद्यार्थी मित्रांनो, डेटाचं महत्त्व खूप आहे रिसर्चमध्ये. डेटामध्ये सत्य, माहिती इत्यादी असते, म्हणजे जी सिस्टमॅटिकली कलेक्टेड आहे आणि कशासाठी त्याच्यावरून काहीतरी निष्कर्ष काढला जातो. डेटामध्ये वेगवेगळे पीसेस ऑफ इन्फॉर्मेशन येतात विच कॅन बी यूज फॉर ड्रॉइंग कन्क्लुजन, म्हणजे ज्याच्यातनं आपण काहीतरी निर्णयाप्रत येतो. Data collection and data processing are two major steps in research process. म्हणजे डेटा कलेक्शन आणि प्रोसेसिंग या स्टेप्स आहेत रिसर्च प्रोसेस मधल्या. Researcher has to collect data as per the need of research project undertaken. म्हणजे रिसर्च प्रोजेक्टच्या गरजेनुसार रिसर्चरला डेटा कलेक्ट करावा लागतो. Data collection includes collection of primary data and secondary data. म्हणजे डेटा कलेक्शन मध्ये प्रायमरी डेटा आणि सेकंडरी, मुळात डेटा मध्ये प्रायमरी आणि सेकंडरी डेटा असे दोन प्रकार येतात. सेकंडरी डेटा आर इझिली अवेलेबल इन रिपोर्ट, स्टॅटिस्टिकल पब्लिकेशन्स ऑफ गव्हर्नमेंट, डिपार्टमेंट, बँक्स अँड सो ऑन. आता सेकंडरी डेटा तुम्हाला कुठे मिळतो, तर तो रिपोर्ट मध्ये असतो किंवा स्टॅटिस्टिकल्स किंवा पब्लिकेशन्स गव्हर्नमेंटच्या तिथे मिळतो किंवा बँकेचे पब्लिकेशन्स असतात तिथेही मिळतो. फॉर प्रायमरी डेटा कलेक्शन डिफरंट मेथड्स अँड सोर्सेस आर अवेलेबल. आता प्रायमरी डेटा कलेक्शन कसा केला जातो, तर वेगवेगळ्या माध्यमातून, जसे की दे इन्क्लूड्स ऑब्झर्वेशन, एक्सपेरिमेंटेशन, इंटरव्ह्यूज, सर्वे अँड सो ऑन. म्हणजे यामध्ये ऑब्झर्वेशन, निरीक्षण, प्रयोग, इंटरव्ह्यू, सर्वे इत्यादी येतात. Data act as a foundation of research process itself. However, mere data collection is not adequate. Such data collected is treated as a raw data which cannot be used directly for analysis and interpretation. बघा, डेटा ऍक्ट ॲज अ फाउंडेशन ऑफ रिसर्च प्रोसेस. रिसर्च प्रोसेसचं फाउंडेशन म्हणून डेटा काम करतं. पण नुसता डेटा कलेक्ट केलाय तर तो पुरेसा नसतो. सच डेटा इज ट्रीटेड ॲज अ रॉ डेटा विच कॅनॉट बी यूज डायरेक्टली फॉर अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. म्हणजे अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन करण्यासाठी असा डेटा आपण डायरेक्टली वापरू शकत नाही. कन्क्लुजन्स आर नॉट पॉसिबल विथ रेफरन्स टू सच रॉ डेटा कलेक्टेड. म्हणजे आपण नुसती माहिती गोळा केली तर त्याच्यावरून आपण कन्क्लुजन काढू शकत नाही. इन ऑर्डर टू मेक यूज ऑफ सच डेटा, प्रोसेसिंग ऑफ डेटा इज ॲब्सोल्युटली इसेन्शियल. म्हणजे डेटा वापरण्यासाठी डेटा प्रोसेसिंग अतिशय महत्वाचं आहे. डेटा प्रोसेसिंग मेक्स डेटा युजफुल फॉर अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. बघा काय म्हटलं की डेटा प्रोसेसिंगच्या माध्यमातून डेटाचं अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन आपण करू शकतो. It makes data accurate, complete and reliable for drawing conclusion. म्हणजे डेटा प्रोसेसिंग केल्यामुळे त्याचा अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन आपण करू शकतो. डेटा प्रोसेसिंग मेक्स डेटा ॲक्युरेट, कम्प्लीट आणि रिलायबल, म्हणजे विश्वसनीय करतो. डेटा प्रोसेसिंगमुळे करेक्ट डेटा, कम्प्लीट डेटा आणि रिलायबल डेटा आपल्याला मिळू शकतो. For drawing conclusion, data collection is followed by data analysis.
म्हणजे डेटा कलेक्शन, त्याच्यानंतर डेटा ॲनालिसिस होतं अँड इंटरप्रिटेशन फॉर ड्रॉइंग कन्क्लुजन अँड मेकिंग रिकमेंडेशन फॉर सॉल्विंग द प्रॉब्लेम इफेक्टिव्हली. काय म्हटलं? डेटा कलेक्शन फॉलोड बाय डेटा ॲनालिसिस. म्हणजे आधी डेटा कलेक्शन करावं लागतं, मग ॲनालिसिस करावं लागतं, त्याच्यानंतर इंटरप्रिटेशन फॉर ड्रॉइंग कन्क्लुजन. त्याचं इंटरप्रिटेशन म्हणजे अर्थ लावणं, त्याच्यातून कन्क्लुजन काढणे. मेकिंग रिकमेंडेशन म्हणजे सूचना करणं. फॉर सॉल्विंग प्रॉब्लेम इफेक्टिव्हली, काही समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी सूचना कराव्या लागतात. इट इज आल्सो मेड कॉम्पॅक्ट अँड मॅनेजेबल फॉर ॲक्च्युअल यूज. म्हणजे हा जो डेटा आहे त्याचं ॲनालिसिस जे आपण करतो त्याच्यातून तो कॉम्पॅक्ट आणि मॅनेजेबल होतो फॉर ॲक्च्युअल यूजसाठी. डेटा प्रोसेसिंग इनव्हॉल्व्स मेनी स्टेप्स. आता डेटा प्रोसेसिंगमध्ये काही स्टेप्स येतात, सच ॲज कोणत्या स्टेप्स आहेत तर एडिटिंग, कोडिंग, क्लासिफिकेशन अँड टॅब्युलेशन. दीज आर स्टेप्स इन डेटा प्रोसेसिंग. It is a cycle of step logically arranged. हे एक logically arranged steps आहेत. Data processing removes defect, deficiencies, omissions etc. म्हणजे डेटा प्रोसेसिंग मुळे काय होतं तर डेटा मधले असलेले डिफेक्ट, त्याच्यातल्या कमतरता, ओमिशन्स या टाळल्या जातात फ्रॉम द कलेक्टेड डेटा अँड मेक द डेटा कम्प्लीट, करेक्ट अँड रिलायबल, कॉम्पॅक्ट फॉर ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. म्हणजे आपण जी माहिती गोळा करतो ती माहिती पुरेशी नसते. त्या माहितीचं ॲनालिसिस, प्रोसेसिंग केल्यानंतर त्याच्यातनं ज्यात काही चुका असतील, डेफिशियन्सीज असतील तर त्या कमी केल्या जातात आणि त्याचबरोबर ओमिशन्स जे काही टाळलं गेलं असेल ते शोधलं जातं आणि अशा प्रकारे कॉम्पॅक्ट डेटा तयार होतो जो करेक्ट असतो, रिलायबल असतो आणि इट इज कॉम्पॅक्ट फॉर ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. म्हणजे ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशनसाठी तो पुरेसा असतो. डेटा प्रोसेसिंग इज नेक्स्ट टू द डेटा कलेक्शन थ्रू द फील्ड सर्वेज. म्हणजे डेटा प्रोसेसिंग ही डेटा कलेक्शनच्या पुढची स्टेप आहे. इट इज an intermediary stage between data collection, data analysis and interpretation. क्षमस्व. डेटा कलेक्शन ही पहिली स्टेप, नंतर डेटा प्रोसेसिंग आणि त्याच्यानंतर डेटाचं ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन होतं. आणि म्हणून इथे म्हटलंय की इट इज इंटरमिडिएट स्टेप्स बिटवीन डेटा कलेक्शन अँड डेटा ॲनालिसिस इंटरप्रिटेशन. डेटा प्रोसेसिंग मीन्स eliminating all incomplete, defective and irrelevant data and retaining only useful data for analysis. आता डेटा प्रोसेसिंग म्हणजे काय इथे दिलेलं आहे की डेटा प्रोसेसिंग means eliminating all incomplete, defective, irrelevant data. म्हणजे अपूर्ण, डिफेक्टिव्ह असलेला, संबंधित नसलेला डेटा जो आहे तो टाळणं किंवा गाळणं अँड रिटेनिंग ओनली युजफुल डेटा फॉर फर्दर ॲनालिसिस. पुढच्या ॲनालिसिससाठी जो उपयोगी आहे तेवढाच डेटा ठेवणं याला डेटा प्रोसेसिंग असं म्हणतात. इट इज अ प्रोसेस ऑफ अरेंजिंग कलेक्टेड डेटा इन कॉम्पॅक्ट मॅनर फॉर फर्दर यूज. Processing of data gives proper form to the data so that it can be used for analysis and interpretation. म्हणजे डेटा प्रोसेस केल्यामुळे डेटाला एक प्रॉपर फॉर्म मिळतो, म्हणजे योग्य आकार मिळतो, जेणेकरून त्याचं ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन करणं शक्य होतं. In this chapter, we propose to discuss the details of data processing, डेटा ॲनालिसिस अँड डेटा इंटरप्रिटेशन. म्हणजे आपण ह्या चॅप्टरमध्ये डेटा प्रोसेसिंग, डेटा ॲनालिसिस आणि डेटा इंटरप्रिटेशन याविषयी चर्चा करणार आहोत. डेटा प्रोसेसिंग इज कन्व्हर्जन ऑफ रॉ डेटा टू मिनिंगफुल इन्फॉर्मेशन थ्रू अ प्रोसेस. म्हणजे रॉ डेटाचं मिनिंगफुल इन्फॉर्मेशन मध्ये कन्व्हर्जन करणं एका प्रक्रियेमार्फत, त्याला डेटा प्रोसेसिंग असं म्हणतात. डेटा इज यूज टू प्रोड्यूस रिझल्ट दॅट लीड्स टू सॉल्व प्रॉब्लेम. आता डेटा कशासाठी वापरला जातो
टू प्रोड्यूस रिझल्ट टू सॉल्व प्रॉब्लेम. एखादी समस्या सोडवण्यासाठी आवश्यक माहिती गोळा केली जाते आणि त्याच्यातनं रिझल्ट प्रोड्यूस केला जातो प्रोसेसिंगच्या माध्यमातून. इट इज सिमिलर टू प्रोडक्शन प्रोसेस. इट फॉलोज सायकल वेअर इनपुट्स आर फेड टू अ प्रोसेस सॉफ्टवेअर कॉम्प्युटर सिस्टम टू प्रोड्यूस आउटपुट इन्फॉर्मेशन अँड इन्साइट. म्हणजे जशी प्रोडक्शन प्रोसेस असते त्यामध्ये इनपुट घातले जातात मशिनरीज मध्ये आणि त्याच्यातनं आउटपुट काढले जातात. सेम वे डेटा प्रोसेसिंग हे सुद्धा प्रोडक्शन सारखी प्रोसेस आहे ज्यामध्ये इनपुट रॉ डेटा आहे आणि हे इनपुट कुठे फेड केले जातात. इट इज फेड टू द प्रोसेस. आणि प्रोसेस म्हणजे काय तर सॉफ्टवेअर कॉम्प्युटर सिस्टम मध्ये ही माहिती टाकली जाते टू प्रोड्यूस आउटपुट. म्हणजे त्यातनं इन्फॉर्मेशन किंवा इन्साइट बाहेर पडतं. Nowadays, data processing is mostly computer based, which not only processes data but also interpret them. म्हणजे आजकाल डेटा प्रोसेसिंग हे कॉम्प्युटर बेस आहे ज्यामध्ये फक्त डेटा प्रोसेस केला जातो असं नाही तर इंटरप्रिट देम म्हणजे त्याची माहिती त्याचा अर्थ लावला जातो. द प्रोसेस इन्क्लूड्स ऍक्टिव्हिटीज लाईक डेटा एंट्री, समरी, कॅल्क्युलेशन, स्टोरेज अँड सो ऑन. म्हणजे प्रोसेसमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज येतात जसं की डेटा एंट्री असते, नंतर समरी, कॅल्क्युलेशन, स्टोरेज इत्यादी चा समावेश होतो. रिसर्चर हॅज द ऑप्शन टू प्रेझेंट हिज फाइंडिंग्स इन फॉर्म ऑफ डायग्राम, ग्राफिक, रिपोर्ट एटसेट्रा. म्हणजे डेटा प्रोसेस झाल्यानंतर रिसर्चर ही जी माहिती आहे ती डायग्राम, ग्राफ किंवा रिपोर्ट्सच्या माध्यमातून प्रेझेंट करू शकतो. In brief, data processing is a process of organizing data in orderly manner for analysis and interpretation. म्हणजे डेटा प्रोसेसिंग हे काय आहे प्रक्रिया तर ऑर्गनायझिंग डेटा इन ऑर्डरली मॅनर फॉर अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन म्हणजेच डेटा प्रोसेसिंग. आफ्टर डेटा कलेक्शन, रिसर्चर हॅज टू लुक आफ्टर processing of data collected. This involves editing, coding, classification, tabulation of data. म्हणजे माहिती गोळा केल्यानंतर रिसर्चरला डेटा प्रोसेस विषयी विचार करावा लागतो आणि डेटा प्रोसेसिंग मध्ये कोणत्या कोणत्या प्रक्रियांचा समावेश होतो तर एडिटिंग होतं, कोडिंग होतं, क्लासिफिकेशन, टॅब्युलेशन ऑफ डेटा. These steps are interrelated and need to be completed systematically. ह्या ज्या 4 स्टेप्स दिलेत एडिटिंग, कोडिंग, क्लासिफिकेशन आणि टॅब्युलेशन, ह्या चारही स्टेप्स इंटर रिलेटेड आहेत आणि त्या त्या स्टेप्स कंप्लीट कराव्या लागतात. Technically speaking, data processing implies editing, coding, classification, tabulation of collected data so that they are amenable to analysis. Thus, data processing may be defined as the lengthy process in which raw data collected are made suitable for analysis and interpretation through editing, coding, classification and tabulation of data. म्हणजे डेटा प्रोसेसिंग ची व्याख्या इथे दिलेली आहे. ही एक लेंदी प्रोसेस आहे इन विच रॉ डेटा कलेक्टेड, जिथे कच्चा म्हणजे माहिती गोळा केली जाते आणि ही माहिती मेड सुटेबल फॉर अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन साठी सुयोग्य केली जाते थ्रू एडिटिंग, कोडिंग, क्लासिफिकेशन अँड टॅब्युलेशन ऑफ डेटा. इट इज लेंदी प्रोसेस in which raw data collected is checked properly and arranged systematically. ही एक लेंदी प्रोसेस आहे ज्यामध्ये रॉ डेटा कलेक्टेड अँड चेक प्रॉपरली, कच्ची सामग्री किंवा माहिती जी आहे ती कलेक्ट केली जाते, योग्य प्रमाणे तपासली जाते, चेक प्रॉपरली अँड अरेंज सिस्टमॅटिकली अरेंज केली जाते, त्याचं अनालिसिस केलं जातं
for analysis and also for drawing reliable factual conclusion. त्याच्यावरून conclusion काढलं जातं relating to the subject matter of research study. Data processing is a conversion of raw data into meaningful information through a process. Here, data is manipulated to produce result that leads to resolution of problem and improvement of existing situation. म्हणजे एखादी समस्या सोडवण्यासाठी किंवा existing situation जी आहे त्यामध्ये improvement करण्यासाठी data processing केलं जातं. Data processing make data complete, reliable, usable and detailed analysis and also for drawing conclusion. म्हणजे data processing मध्ये data पूर्ण केला प्रोसेसिंग झाल्यामुळे डेटा हा परिपूर्ण होतो, विश्वसनीय होतो, त्याचा उपयोग करता येतो, त्याचा अनालिसिस करून त्यावरून आपण कन्क्लुजन काढू शकतो. Organization employ computer system to carry out series of operations on data in order to present, interpret and obtain useful information. म्हणजे ऑर्गनायझेशन्स डेटा प्रोसेसिंग साठी कॉम्प्युटरचा वापर करतात. ऑर्गनायझेशन मध्ये कॉम्प्युटरचा वापर केला जातो. द प्रोसेस इन्क्लूड्स ऍक्टिव्हिटीज लाईक, म्हणजे ह्या डेटा प्रोसेसिंग मध्ये कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीजचा समावेश होतो? डेटा एंट्री, समरी, कॅल्क्युलेशन, स्टोरेज एटसेट्रा. युजफुल इन्फॉर्मेशन अबाउट useful and informative output is presented in various appropriate forms such as diagram, table, graphic, etc. in research report. म्हणजे डेटा प्रोसेसिंग करून रिसर्च रिपोर्ट मध्ये उपयोगी अशी जी माहिती आहे ती डायग्राम, टेबल, ग्राफिक्सच्या माध्यमातून प्रेझेंट करता येते आणि ती प्रेझेंट करणं शक्य फक्त डेटा प्रोसेसिंग मुळे होतं. Today we have discussed meaning of data and meaning of data processing. Now we will stop here. Thank you and happy learning to you. We will meet again in next lecture. Thank you.